करायचे 4 ओव्हरची ही मॅच असणार आहे. तर चला फिल्डिंग सजवून घ्या उत्कर्ष दिवा संघ. यार सेंसे मैं इतने लोगों को फॉलो करता हूँ. I don't have any followers. तर सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. फॉर्म 11 बोनकडे टीमच्या दरम्यान बॅटिंग करण्यासाठी पार्थ चंदन आणि विनायक ही जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरचे मॅच टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय उत्कर्ष दिवा या टीमच्या दरम्यान. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज संग्राम. आजच्या दिवसातील पहिली मॅच. आजच्या दिवसातील पहिला बॉल संग्राम. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल वेगवान, परंतु हा बॉल चाललाय 22 स्वरूपात सिंगल आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट पहिल्या बॉलवर बॅटरच्या दरम्यान जर आपण पाहिला तर हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात झाली संग्रामच्या दरम्यान पहिला बॉल रिलीज करत असताना. आणखीन एक चांगला बॉल आणि हा बॉल चाललाय चौकार. 4 धाब्यांसाठी टीमची धावसंख्या 5 धावा. जर आपण पाहिलं तर हा बॉल देखील त्याच टप्प्यावर रिलीज झाला. ओळखलं त्या बॉलला पार्थ चंदनने आणि एक चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ऑन दी राईज. आणखीन एक चांगला स्ट्रोक. हा बॉल देखील चाललाय बॅक टू बॅक दुसरा चौकार पार्थ चंदनच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पार्थ आपल्या फॉर्ममध्ये येत असताना ऑन दी राईज हा स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळाला आहे पार्थ चंदन. रिप्लेच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. चांगला बॉल रिलीज जरूर झाला. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स होतं त्या बॉलला, परंतु त्या बॉलला देखील पाठवलंय बॅकवर्ड पॉईंटच्या रिजनमध्ये. 4 धाब्यांसाठी चौकार. पुढचा बॉल व्हाईट बॉल आणि व्हाईट +1 या 2 धाबा एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावर ॲड केल्या जातील. एक्स्ट्रा बाउन्स होतं या बॉलला. टीमची धावसंख्या 11 रन्स.
संग्राम थोडासा महागडा ठरतोय या स्पेलमध्ये. आतापर्यंत 11 धावा त्याने खर्च केल्यात. हा चांगला बॉल घोषित रिजनमध्ये हा बॉल दाखल झाला. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 12. 2 बॉलचा खेळीतून शिल्लक आहे. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना फार्म 11 बोनकोडे टीमच्या दरम्यान पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाले. षटकामध्ये पारचंदनच्या बॅटमधनं ते 2 चौकार आलेत. चांगला बॉल, डॉट बॉल, शेवटचा बॉल. तर शेवटचा बॉल येतोय डॉट. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना फॉर्म 11 बोनकोडे टीमच्या दरम्यान धावा लागल्यात बिनबाद 12. नो लॉस 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. तर चला सामना थोडा स्पीडली चालू ठेवा. हॅलो चेक. हॅलो. तर षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज यश. पहिला बॉल चांगला तेच तर रिलीज झालाय. एक्स्ट्रा बाउन्स होतं या बॉलला. पुढचा बॉल यशचा. चांगला बॉल रिलीज होतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 बॉल इथून मात्र निर्धाव पद्धतीचे रिलीज झालेत. आणखीन एक चांगला बॉल गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर बॅटच्या बॉटमला बॉल ब्रश होतोय आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर घोषित रिजनमध्ये हा बॉल दाखल झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 13 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. फॉर्म 11 बोनकोडे टीमच्या दरम्यान पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या ओव्हरमध्ये यशच्या दरम्यान चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा बाउन्स होतं या बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. चांगली फिल्डिंग एस्टनच्या मागे जर आपण पाहिलं यष्टीरक्षकाच्या दरम्यान केली जाते. एक्स्ट्रा बाउन्स असताना देखील हा बॉल चांगला फील्ड केलाय. तर यश जर आपण पाहिलं तर एक चांगला खेळाडू आहे. उत्कर्ष दिवा या टीमच्या दरम्यान एक बेस्ट ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने तो निभवत असतो. या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर फर्स्ट इनिंगमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली यशकडनं. 4 बॉल त्याने रिलीज केलेत आणि 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च झाल्या. यावेळेचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजनमध्ये. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 धावा या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केले इथून मात्र उत्कर्ष दिवा या टीमने या मॅचमध्ये. 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला 4 गोलंदाज वापरायचे आहेत. आणखीन एक चांगला बॉल. बॉल चाललाय घोषित रिजनमध्ये. तर षटक क्रमांक इथून मात्र संपलाय आणि 2 षटकांचा खेळ इथून समाप्त होत असताना टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. बिनगडीबाज 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या आणि या ओव्हरमध्ये फक्त जर आपण पाहिलं तर 4 धावा खर्च झाल्यात. काही गोलंदाजी हाताळले यशने.
तर षटक क्रमांक 30 गोलंदाज राहुल, एक्सपिरियन्स मॅन, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉल, टेनिस बॉल, क्रिकेटचा खूप अनुभव आहे. त्यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रनसाठी कॉल येतोय. दुसरी धावीतून मात्र कंप्लीट होते. 2 धावा कंप्लीट होत असताना थोडंसं लेझी फिल्डिंग त्या झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप अनुभव आहे या खेळाडूला. रबर बॉल क्रिकेट खेळत असताना देखील चांगली गोलंदाजी यंदाच्या हंगामामध्ये त्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. टेनिस बॉल क्रिकेटचा देखील खूप असा भला मोठा अनुभव आहे आणि आपला एक्सपिरियन्स खऱ्या अर्थाने उत्कर्ष दिवा या टीमसाठी बराच वेळा त्याने चांगल्या चांगल्या मॅचेसमध्ये चांगली कामगिरी केली. या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर चांगली सुरुवात त्याच्या दरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल रिलीज होत असताना थोडासा पुढे रिलीज झाला राहुल. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक, इनसाइड आउटचा फटका. हा बॉल चाललाय सरळ, डेड बॉल आहे. ज्या मैदानामध्ये इलेक्ट्रिक रोप्स आहेत त्यांना जर बॉल लागला तर डेड बॉल दिला जाईल, याची तुम्ही नोंद घ्या. यावेळचा बॉल पारचंदनच्या बॅटमधनं लाजबाब स्ट्रोक, 6 धाव्यांसाठी षटकार. व्हाईट बॉल, व्हाईट +1 या 2 धावा धावफलकावर ॲड केल्या जातील. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 26 धावा. एक चांगल्या स्थितीमध्ये आहे फार्म 11 बोनकोडे. पारचंदनच्या बॅटमधनं आतापर्यंत 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 8 बॉल त्याने फेस केले. 16 धावसंख्येवर तो खेळतोय. राहुलच्या विरोधात एक मोठा स्ट्रोक जरूर आला या ओव्हरमध्ये. आणखीन एक बॉल उडवलाय, फटका पाहावा लागेल. डीपमध्ये फिल्डर आहे, बॉल खाली येतोय, कॅच ड्रॉप. हे अपेक्षित नव्हतं कॅप्टनला. स्वतः टीमचा कॅप्टन आहे आणि इथून मात्र जेल ड्रॉप झालाय. जजमेंट जर आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत बॉलकडे पाहण्याचा त्याने धाडस दाखवलं, कारण की पावसाच्या सरी जरूर बरसत आहेत मैदानावर आणि अशा कॅचेस खूप अवघड होतात. त्यावेळेचा बॉल वाईच्या स्वरूपात एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 29 रन्स अजून देखील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च झाल्या 4 बॉलमध्ये. नेक्स्ट बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. घोषित रिझनमध्ये हा बॉल दाखल होतोय. यावेळी चांगला स्ट्रोक, ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा, 31 धावा, 31 रन्स आतापर्यंत धावफलकावर लागल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. तर नेक्स्ट मॅच रबाळे 11 रबाळे आणि आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे टीम, आपण रेडी राहा.
कुणी सुंदरी तर शेवटचं षटक आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो शेवटच्या ओव्हरसाठी मोनिश. एक वेगवान गोलंदाज खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची ओव्हर आहे स्लॉगिंगच्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत जर 31 रन्स धावफलकावर लागल्यात फार्म 11 बोनकोड या टीमच्या दरम्यान. बॅटिंग करत असताना पहिल्या 17चा खेळ आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच. तर स्टार्टिंगला बॅट्समन आहे पार्थ चंदन. पहिला बॉल एक्स्ट्रा बाउन्स +1. एक्स्ट्राच्या मदतीने 2 धावा धावफलकावर ॲड केल्या जातील. खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मोनिशच्या दरम्यान. खूप एक्स्ट्रा बाउन्स होतं या बॉलला. टप्पा तुम्हाला चांगला पकडावा लागेल. खेळपट्टी जर आपण पाहिली तर स्किटी विकेट जरूर आहे. यावेळेचा बॉल सिंगल येते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 34 धावा, 34 रन्स. इथून मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल मोनिशला जर कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं असेल फार्म 11 बोनकडे या टीमला. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर अजून एकही विकेट गेला नाहीये फार्म 11 बोनकडे टीमचा. ही मात्र जमेची बाजू आहे बोनकडे टीमसाठी. चांगला बॉल शेराचा वेट घेतला गेला. एक सिंगल. तर सेकंड रनसाठी बॅट्समन बाद झालाय आणि पहिली विकेट इथून मात्र नॉट स्वरूपात बाद झाली फार्म 11 बोनकडे टीमच्या दरम्यान. आणि एक गडी बाद. टीमची धावसंख्या 35 धावा. 1 लॉस ऑफ 35 रन्स धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. नवीन न्यू बॅटर मैदानावर दाखल झाला विजय.
तर खेळाडू ठीक आहे ना, याची काळजी घ्या, कारण की हे पावसाळी क्रिकेट आहे, इथे दुखापत खूप होत असतात. तर 4 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 35 रन्स. तर चला, रबाळे 11 रबाळे आणि आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे टीम आपण रेडी राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अंपायरचा इशारा No+1 म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. तर टीमची धावसंख्या 37 रन्स. पार्थ चंदन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करतोय. 15 बॉल त्यांनी फेस केले, 23 धावा त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आल्यात. यावेळचा बॉल प्रॉपर टायमिंग ऑन साइडला भिरकावलाय षटकार डीजे. हल्लो हल्लो जातो ना आयफोन आहे. 43 धावा, 43 रन्स. जर अशा रीतीने बॅटिंग झाली तर 49 धावा नक्कीच धावफलकावर लागतील. शरीराचा वेध सिंगल. सेकंडांसाठी कॉल आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि ही दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातंय. हे जर आपण पाहिलं तर कॉम्बिनेशन आहे दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान. अजून देखील 2 बॉल इथून शिल्लक आहेत. 14 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर आपल्याला पाहिलं तर खर्च झाल्या. तर डॉट बॉल, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. मोठा हिट खेळायचा प्रयत्न जरूर झाला. एक रन कंप्लीट झाली. थ्रो चांगला होतोय आणि इथून मात्र बॅट्समन पार्थ चंदनला बाद व्हावं लागेल, ज्याने आपली चांगली इनिंग साकारली आपल्या टीमसाठी. जर आपण पाहिलं तर 19 बॉलमध्ये त्याने 32 धावा, वैयक्तिक 32 धावा त्याने केल्या आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 रन आणि 47 रनचं टार्गेट आहे. 47 रन्स तुम्हाला करायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. उत्कर्ष दिवा या टीमला. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठा सामना खऱ्या अर्थाने जर आपल्याला म्हटलं तर पाहायला मिळेल. टीम आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे आणि त्यांच्या विरोधात टीम रबाळे 11 रबाळे.
टार्गेट आहे 47 रनचा पाठला करायचा उत्कर्ष दिवा या टीमला. ही मॅच जिंकण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पारचंदनच्या दरम्यान. तर चला उत्कर्ष दिवा टीम आपली सलामीची जोडी खेळपट्टीवर लगेच दाखल करा. 24 बॉल आणि 47 रन्स हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा दिवस आहे, अंतिमचा दिवस. अप्पा स्ट्रायकर्स आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेटची भली मोठी स्पर्धा खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय आणि CBD बेलापूर विभागामध्ये ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन जर आपण पाहिलं तर गावस्कर मैदान सेक्टर 1 CBD या विभागामध्ये झालं आहे. एक चांगलं सुसज्ज मैदान देखील आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर 30,000 आहे, द्वितीय पारितोषिक 20,000 आणि तृतीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर आज संपूर्ण मान्यवर देखील आमच्या स्पर्धेनिमित्ताने उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत असेल. तर 47 रनचं टार्गेट आहे. 47 रन्स कंप्लीट करायचे आहेत. तर कोणताही अतिरिक्त वेळ तुम्ही खर्च करू नका. दोन्ही टीम्स याची विनंती आहे, कारण की जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. 20 मिनिटामध्ये तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. तर वेलकम केतन उंडे आणि त्याचबरोबर सन्माननीय अतिथी श्यामकांतजी देसले यांचं देखील इथं आगमन झालं आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर आला आहे पार्थ चंदन. या टीमचा ट्रम्प कार्ड आहे. स्वतः टीमचा कॅप्टन आणि जबाबदारीने खेळ करणं हे माहीत आहे पार्थ चंदनला. बॅटिंग करत असताना देखील आपली टीमची जबाबदारी त्यांनी घेतली आणि चांगली बॅटिंग त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये केले. सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करण्यासाठी देखील पहिल्या षटकासाठी स्वतःला आमंत्रित केले. स्वतःवर विश्वास दाखवला आहे. लिडिंग गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे. खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील यंदाच्या हंगामामध्ये चांगलं प्रदर्शन त्याने केलं आहे. आयकॉन स्पर्धेमध्ये देखील अफलातून कामगिरी आत्तापर्यंत पार्थ चंदनची राहिली आहे. त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहिलं तर यश आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विराज. यश हा असा खेळाडू आहे की याच्या नावावर देखील या रबर बॉल क्रिकेटमध्ये बरेचसे रेकॉर्ड यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळालेत. जेव्हा जेव्हा टीमला गरज होती तेव्हा तेव्हा यशने चांगली बॅटिंग करून आपल्या टीमला विजय संपादित करून दिलाय. स्वतःच्या जबाबदारीने खेळ करणं देखील यशला ठाऊक आहे. तर षटक क्रमांक पहिलं पार्थ चंदन गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल यशसाठी. 47 रनचं टार्गेट. पहिलाच बॉल ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहे. गॅदर चांगलं होते, फक्त एकच धाव. चांगला थ्रो देखील तिथं गॅदर झालाय. पहिली सिंगल. चांगला बॉल पार्थ चंदनचा, परंतु लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. व्हाईट +1 2 धावा एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावर ॲड केल्या जातील. गती खूप होती, परंतु गतीवर नियंत्रण ठेवणं देखील तेवढंच योग्य असतं, कारण की जर आपण पाहिला तर बॉल पडल्यानंतर स्किड झाला, परंतु दिशाहीन गोलंदाजी पार्थ चंदनच्या दरम्यान. व्हाईट बॉलचा इशारा आला. एम्पायर्सच्या दरम्यान टीमची धावसंख्या आतापर्यंत 3. नेक्स्ट बॉल. हा बॉल चांगला आहे. पडल्यानंतर उचली घेणारा बॉल जरूर होता. वेग जास्त पाहायला मिळाला.
तर आणखीन एक सिंगल येते. चांगलं क्रिकेट दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान. प्रत्येक बॉलवर रन घेण्याचा धाडस आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते. क्रिकेटचं कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 धावा धावफलकावर देखील लागल्यात. 3 बॉल रिलीज झालेत पारचंदनच्या दरम्यान. यावेळेचा बॉल कमी उसळी घेणारा होता. बॉल रिलीज झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर वेगाने स्वार जरूर झाला, परंतु बाउन्स थोडं कमी होतं. त्या बॉलवर डॉट बॉल आला आहे. कमबॅक केले पारचंदनने या ओव्हरमध्ये. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. तर चांगली गोलंदाजी पारचंदनच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा हे त्यांनी खर्च केल्यात आणि त्या 2 धावा जर आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात जरूर आल्यात. यावेळेचा बॉल शेवटच्या बॉलवर केलाय प्रहार आणि शेवटच्या बॉलवर यशच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल झालाय फरार आणि हा आलाय षटकार. टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा. बॉलर 18 बॉल आणि 37 रन्स इथून करायचे आहेत. गोलंदाज विनायक. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 18 बॉल 37चं इक्वेशन आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या इनिंगमध्ये 47 रनचं टार्गेट सेट झाल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च झाल्यात. या ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी होईल विनायकच्या दरम्यान हे पाहावं लागेल. यावेळचा बॉल प्रॉपर टाइम. बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. बॅट्समन विराजच्या बॅटमधनं येतोय हा लाजवाब स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी षटकार. स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेच्या स्वरूपात आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल. एक लाजवाब स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग आणि एक नेत्रदीपक फटका विराजच्या बॅटमधनं. नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील ओव्हर पिच होता. या बॉलला देखील उडवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा धमाका विराजच्या बॅटमधनं. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी षटकार. डीजे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 22-22. पावसाच्या सरी वरसतात आहेत आणि इथून मात्र बॅट्समन बाद झालाय. लीडिंग एज इस्टनच्या मागे चांगली कॅच. जसा पाऊस बरसला तशी मात्र विकेट पडली जाते आणि बॅट्समन क्रमांक पहिला इथून मात्र बाद झालाय. विराजला इथून मात्र प्रतिउत्तर दिलंय. 2 बॉल 2 षटकार लगावल्यानंतर टप्पा बदलवला गोलंदाज विनायकने आणि टप्पा बदलवत असताना हाफ ट्रॅकर बॉल. या बॉलला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. एक्स्ट्रा बाउन्स होतं. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर इस्टनच्या मागे एक चांगली कॅच आणि टीमची धावसंख्या 1 गडी बाद 22 धावा.
तर चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक दुसरा बॉल जर इथून पाहिला तर चांगल्या टप्प्यावर रिलीज झालाय. विकेट आल्यानंतर आत्मविश्वास वाढला इथून गोलंदाजाचा. त्याच टप्प्यावर बॉल रिलीज केला जातोय. वेग खूप होतं या बॉलला. डॉट बॉल. यावेळेचा बॉल आणि इथून मात्र 22 स्वरूपात सिंगल. टीमची धावसंख्या 23. 23 धावा. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकामधला. 2 षटकार आल्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट देखील संपादित केली विनायक यांनी. दोन्ही टीमी अशा आहेत ना, दारावर तरी येईल समज. तेवढ्या लांबून यायचं बोललो तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बाउन्स होतं या बॉलला. तर दोन ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 24 धावा बॅटिंग करत असताना उत्कर्ष दिवा या टीमच्या दरम्यान. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये तुम्हाला धावा करायचे आहेत 23. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. बोलना गाड़ी बाहर लगाने. अरे बारिश के लिए रुका. बॉलर तर षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. तर दर्शन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉलमध्ये धावा करायच्या 23. आणखीन एक चांगला बॉल. बॅक टू बॅक दुसरा बॉल इथून डॉट बॉल आलाय. पावसाच्या सरीमध्ये जर आपण पाहिलं तर बॉल एक्स्ट्रा स्किट होऊन जातो. त्याचं बेनिफिट खऱ्या अर्थाने गोलंदाजाला होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग याला बॅट्समन आहे यश. स्वतःवर जबाबदारी घ्यावी लागेल या मॅचमध्ये यशला. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक तिसरा बॉल इथून मात्र निर्धाव आलाय. 9 बॉल आणि 23 धावा. तर 9 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये. यावेळेचा बॉल बॅटचा फेस ओपन जरूर करायचा होता, परंतु बॉल लागल्यानंतर डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे घोषित क्षेत्र आहे आणि त्या झोनमध्ये हा बॉल चाललाय. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक. तिथे फिल्डर आहे पार्थ चंदनच्या दरम्यान. चांगली फिल्डिंग. चांगलं एफर्ट जरूर आपल्याला पाहायला मिळालंय. पार्थ चंदनच्या दरम्यान. तर शेवटचा बॉल. आतापर्यंत 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात.
यावेळचा बॉल उडवला ऑन साइडला आणि शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 15. 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 5 बॉलवर जर आपण पाहिले तर दर्शनच्या दरम्यान लाजवाब हाताळले गेले, परंतु शेवटच्या बॉलवर एक लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला ऑनसाईडच्या रिझनमध्ये आणि त्या षटकाराने पुन्हा एकदा वापसी करून दिली उत्कर्ष दिवा या टीमची या मॅचमध्ये. 6 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल ही मॅच हे पाहण्यासाठी उर्वरित 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर यश अजून देखील मैदानात तक्त धरून उभा आहे, कारण की जेव्हा टीमला गरज होती तेव्हा टीमसाठी यश उभा होता आणि या मॅचमध्ये देखील अजूनपर्यंत यश मैदानात तैनात आहे. 6 बॉल आणि धावा करायचे आहेत 15. नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 15 धावा कंप्लीट होतील का हे पाहावं लागेल. का या धावा डिफेंड केल्या जातील फार्म 11 बोनकोडे या टीमच्या दरम्यान. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अनन. 6 बॉल आणि 15. पहिला बॉल एस्टनचा वेट, बॅट्समन झालाय बाद. ज्याच्यावर आशा होत्या उत्कर्ष दिवा या टीमच्या, तो बॅटर बॅक टू द डगआउट. डीजे श्रीकांतच्या बॅटमधनं लाजबाब स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी षटकार. 3 चेंडू आणि 8 धाबा. ओव्हर पिच बॉल होता, प्रॉपर टायमिंग आणि या बॉलला पाठवलंय मिड ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर त्याचबरोबर नवी मुंबई एक्सप्रेस अर्थात विकी दादा आपण देखील व्यासपीठावर या. तुमचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेनिमित्ताने केला जाईल. तर विकी दादा आपण देखील आमच्या व्यासपीठावर यायचे. तुमचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल मुख्य व्यासपीठावर. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर प्राऊड ऑफ नवी मुंबई दारागावचा हा खेळाडू आज नवी मुंबईचं नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळते. खुल्या गटातील स्पर्धांमध्ये ऑल इंडिया क्रिकेट
त्याच्या दरम्यान खेळलं जातं आणि आज ते देखील इथे या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्याचबरोबर सचिन दादा देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान होईल टॉस नंतर. कॅप्टन कूल आहेत. 2 चेंडू आणि 8 धावा. तर सचिन दादांचा सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर कॅप्टन कूल ही भूमिका धारावाहिक टीमसाठी सातत्याने निभवत असतात. 1 टीम आणि 1 ड्रीम हे त्यांचं स्लोगन आहे आणि आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर संपूर्ण रायगड, नवी मुंबई आणि ठाणे विभागामध्ये या संघाचा बोलबाला आहे आणि ती टीम आज या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळीचा बॉल उडवलाय ऑन साईडला, महत्वपूर्ण षटकार हा श्रीकांतच्या बॅटमधनं आलाय. 2 चेंडू 8 धाब्यांची गरज असताना 1 बॉलमध्ये करायच्या आहेत इथून 2 धावा. तर त्याचबरोबर धारावाहिक एक्सप्रेस प्राऊड ऑफ नवी मुंबई खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर विकी भोईर यांचा देखील इथे सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर वेलकम विकी दादा. तर त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. 1 बॉल आणि धावा करायचे आहेत 2. काय मॅच पाहायला मिळाली. 12 बॉल जर 23 धावा होत्या, त्या 12 बॉल 23 असताना शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 15 धावसंख्येची गरज होती. पहिल्या बॉल विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं ही मॅच थोडीशी उत्कर्ष दिवार टीमपासून लांब चालले, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 1 षटकार जर आपण पाहिला तर 1 षटकार 3ऱ्या बॉलवर जरूर आपल्याला पाहायला मिळाला. 1 चेंडू आणि 2 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 2 धाब्यांची गरज. श्रीकांत यावेळी व्हाईट आणि व्हाईट +1 ही मॅच जिंकलाय टीम उत्कर्ष दिवा, हार्ड लक टीम, फार्म 11 बोनकोडे आणि ही मॅच इथेच फिनिश झाली. काय शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळालं. एक हाय व्होल्टेज मॅच. 6 बॉलमध्ये 15 धावा करायच्या होत्या आणि त्या 15 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्या 6 बॉलमध्ये. तर नेक्स्ट मॅच रबाळे 11 रबाळे आणि टीम